नाही उद्धव साहेबांनी. बांधवांचं मतदान होतं. जी लोक तुम्ही मागणी केली का? शेतकऱ्याची परिस्थिती, शेतकऱ्याची व्यथा आणि शेतकऱ्याला काय गरज आहे ही भावना समजून घेणारे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांनी ती केलं. आज जे म्हणतायत ना की कोरोनाच्या काळामध्ये साहेब घरात होते, मग मोदी काय रस्त्यावर फिरत होते काय? जे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आहेत त्या पहिल्या 3 मुख्यमंत्र्यांमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब घरात बसून ते दाखवून दाखवलं. आज तीच माणसं सत्तेत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी उद्धवजींवर बोलतायत साहेब आपण मागणी केली, त्या मागणीला तर हरताळ बसला आणि सरकारनं घोषणा काय केली? 31,800 कोटी रुपयाचं काय दिलं? त्याला माघारी पाठवून द्या 2 रुपये दिलेलं. आज तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, बुजलेल्या विहिरीसाठी सरकारनं जाहीर केलं की 30,000 रुपये देऊ. कुणा कुणाला मिळालं? आणि एक जण तरी करा की. खरडलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये मिळाला. लाडकी तेव्हा काय अट नव्हती, निकष नव्हता. आणि तुम्हाला आता मला विचारायचंय की मतदान पार पडलं, तुम्ही त्यांना सत्तेत बसवलं. सत्तेत बसवल्यावर आता आनंदाचा शिदा आला का? आता लाडक्या बहिणीवर सुद्धा कशी कुऱ्हाड आहे. घरात 7 जर माझ्या भगिनी असतील, 5 म्हणून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, स्वतःचं मत त्या ठिकाणी वाढवण्यासाठी, मतं घेण्यासाठी लोकांना खोटी आश्वासन देणारं कोणतं सरकार आहे? आणि ज्या वेळेस कोणतीही निवडणूक नव्हती त्यावेळेस कर्जमुक्ती करणारे कोण आहेत ही मला वाटतं सामान्य शेतकऱ्याला प्रत्येकाला माहिती आहे. 17 त्या ठिकाणी ह्या सरकारनं जवळपास 17 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलंय, राईट ऑफ केलंय. कुणाचं? कारण उद्योगपती रोज फाशी घेऊन मारायला होता का नाही? अदानीनं घेतली का कोणतरी घेतली असं सारखं रोज चालू होतं. म्हणून त्यांच्यावर टीव आली सरकारनं, त्यांचं 17 लाख कोटीचं कर्ज काय केलं? मला तुम्हाला वस्तुस्थिती सांगायचंय. 75,000 कोटी रुपयात युपीएच्या काळात शेतकऱ्याचं भारत देशातल्या कर्ज माफ झालं होतं. किती? 75,000 कोटी रुपयात एकदा. या 17 लाख कोटी मध्ये 22 वेळेस तुमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं. 22 वेळेस. एकदा तरी करायची दानं दाखवली का? एकदा तरी. बरं का कर्जमाफी मागतोय? अरे आमचं सोयाबीन जर 11,000 विकलं गेलं असतं तर आम्ही भीक मागायचा, भिकाचा कटोरा घेऊन तुझ्या दारात कर्जमाफी मागायला आलोच नसतो. आमचं 11,000 रुपयाचं सोयाबीन आज कितक्या नाही घ्यायला? 11,000 सोयाबीन 4,000 3800 3500 काल केंद्र सरकारनं डिओशी आयात केली. केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं. 11,000 रुपये क्विंटल विकलं जाणारं सोयाबीन आज आपल्याला 4,000 रुपयांनी विकावं लागतंय. ही वस्तुस्थिती आहे का नाही? ह्या पद्धतीनं वागणारं ही सरकार आहे. कांद्याच्या बाबतीत तसं. म्हणजे आज तुमच्या अदानीनं जर सिमेंटचं पोतं तयार केलं तर त्याला तुम्ही म्हणता का नाही 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 450 बोलू नाही, कमी करा. तिथं म्हणताय का 100 चीक. मग आमचं सोयाबीनचं पोतं आम्ही आमच्या रक्ताचं पाणी आणि हाडाची काळ करून त्या ठिकाणी पिकवलंय. आमचं सोयाबीन का रे बाबा 11,000 4,000 नाही काय लावता? ही प्रश्न आहे का नाही तुमच्या मनात? आज बांधवानो ह्या पद्धतीनं वागणारं हे सरकार आहे आणि ह्या सरकारला जाब विचारण्यासाठी, तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी तुमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेले आहेत. आणि निश्चितपणे आपल्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जी पुढे लढा देत आहेत त्याच्या पाठीमागे आपण सगळेजण आहेत का नाहीत? आणि साहेब आम्ही पक्ष म्हणून नाही तर आम्ही कोण म्हणून त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहेत? हाय करायचं आपण. अहो शेतकऱ्याने विचारलं कितकं देणार तर म्हणते राजकारण करू नका. आता काय पडलंय राजकारण?
ते साहेब बोलणार आहे, थोडं थांब. तुम्हाला सगळं माहिती आहे भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया और वही अजित पवार फिर किधर गए? भाजपा के वॉशिंग मशीन में. और धोखे साहब के 70,000 करोड़ का घोटाला झालं का साहेब? हे बांधवानो परत साहेब आता आपल्याला सांगणार आहे. माझ्या भाषणानंतर या ठिकाणी शेतकरी बोलणार आहेत. बांधवानो, ह्याचाच हिशोब आपल्याला घ्यायचा आहे आणि हे हिशोब सुतासारखं सरळ करणं आपली जबाबदारी आहे. साहेब मी एकच फक्त सांगतो आणि थांबतो. आमच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6,200 बोगस मतदार वाढवले होते. 6,000. आणि ही बोगस मतदार वाढवलेलं आपल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही तक्रार केली. आम्ही तक्रार केल्याच्या नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं व्हेरीफाय केलं. त्यांच्या लक्षात आलं की ही बोगस नावं त्या ठिकाणी वाढवली गेलेत. आणि हे सिद्ध झाल्याच्या नंतर मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं पोलीस स्टेशनला तक्रार दिली की 6,200 बोगस मताची नोंदणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालाय. दिली का नाही? झाला गाव तपास त्याचा? जर साहेब त्याचा तपास झाला तर ती मुलं नेमकी कोणत्या मेडिकल कॉलेजची आहेत आणि कोणत्या पुढाऱ्यानं ही वाढवायचा प्रयत्न केला ते सुद्धा या महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. पण सरकार यांचं आहे, त्यांनी आजपर्यंत त्याची तपासणी केली नाही, त्याचा तपास लावला नाही. नुसतं साधा विषय, एका मोबाईलवरून 5 मतदार नोंदवले. ज्याचा मोबाईल नंबर आहे त्याला बोलवायचं. कुणाच्या सांगेवर नोंदविले सांगाल का नाही? तर साहेब हे उघड केलं, ह्याचा तपास लागला तर ह्याच्या माग मत चोरी करणारी कोणची यंत्रणा आहे हे मला वाटते पूर्ण देशाच्या महाराष्ट्राच्या समोर येईल. म्हणून ही मंडळी त्या ठिकाणी घाबरत आहेत. मला वाटतंय अजून शेतकरी या ठिकाणी बोलणार आहेत. कोण बोलणार आहे? शेतकऱ्यांसाठी ज्यांनी आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं 5 दिवस, अशा शेतकरी भगिनी इथं जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय जवान, जय किसान. तर मला इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगायचंय की मी येरमाळ गावची मंदाकिनी रामकिसन बारकुल आहे. तर मी आपल्या शेतकऱ्यासाठी मी उपोषण केलं. विशेष म्हणजे माझ्यावर एवढा म्हणजे दुःखाचा एवढा डोंगर होता ना की ही आपल्या हातातलं आलेलं पीक वाया गेलं. आमच्या घरात शेताला सगळं चिबाड लागलं, घरात पाणी साचलं. ह्याचं टेन्शन माझ्या सासऱ्यांनी घेतलं आणि त्यांना अटॅक येऊन ते वारले. त्यांचं मी 3रा दिवस गेला, सावडलं, तिकडली विधी उरकली की इकडे मी आमरण उपोषण केलं. अमोल जाधव ही कारीगावचे एक माझे बांधव आहेत. कारी ही माझं माहेर आहे आणि येरमाळा सासर आहे. तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय भेटावा ह्याच्यासाठी मी खूप म्हणजे असं प्रयत्न केला. मी माझं दुःख बाजूला ठेवलं, नावं ठेवणाऱ्याने ठेवलं, चांगलं म्हणणाऱ्याने म्हणले. पण शेवट माझा हेतू काय होता ही माझ्या लक्षात आलं की आज माझा शेतकरी जगला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला न्याय हा भेटलाच पाहिजे. आज सगळ्याला न्याय भेटतोय पण माझ्या शेतकऱ्याला का न्याय भेटत नाही? आज माझा शेतकरी हाडाचा काळ आधी रक्ताचं पाणी करून लेकरांना शिकवतोय, इतकी फी भरतोय, मग एवढा शेतकऱ्याला अन्याय का? हे सरकार काय म्हणताय की ही आता जी सरकार आहे त्यांचं म्हणणं काय होतं की ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस शेतकऱ्याचा सातबारा करू आम्ही, कोरा कोरा कोरा. आणि आता काय म्हणतात की ज्यावेळेस वेळ येईल, ज्यावेळेस हे दुष्काळ पडेल त्यावेळेस आम्ही कर्ज माफ करू. आज माझा शेतकरी वारंवार फाशी घेतोय. आज त्यांच्या घरावर उन्हाळा आलाय, त्यांच्या डोक्यावरचं छत्र सगळं गेलंय. मग हे सरकार निर्णय घेणार कधी? सगळं माझा शेतकरी संघाच्या नंतर निर्णय घेणार का? आज माझ्या शेतकऱ्यावर इतकी बिकट वेळ आली. पण जर ह्या माझ्या शेतकऱ्यावरची जर वेळ टाळायची असली तर आपल्याला एकजुटीची गरज आहे. मी कोणत्या राजकारणात नाही, मी फक्त समाजसेवा म्हणून कार्य करते आणि माझे सुरुवात संघर्ष म्हणून जरांगे पाटील यांच्यापासून झालेली आहे बांधवांनो. तर मला फक्त एकच सांगायचं की आपल्याला एकजुटीची गरज आहे आणि आपल्याला साहेब आहे की आपल्याला सहकार्य करतील. आपल्याला पण त्यांची गरज भरपूर आहे, तर ह्यांना साथ द्यावी आणि आपण आपली कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या सरकारला सोडायचं नाही. कारण की हे शेतकऱ्याचा विचार का करत नाही सरकार आजपर्यंत? माझ्या
आमच्या कालिदासला कितीतरी बांधवांनी गळाफास घेऊन आत्महत्या केली. अमोल जाधव यांच्या पोटात 14 खडे होते स्टोनचे, तर तरी देखील त्यांनी आमरण उपोषण केलं. त्याच्यासोबत मी होते. 4 दिवस आम्ही आमरण उपोषण केलं, पण या सरकारने त्याची दखल घेतली नाही. अक्षरशः मी शेवट पुन्हा झाडावर चढले आणि म्हणलं जसा माझा शेतकरी मरतोय ना तसं मी गळाफास घेते आणि इथं माझं जीवन संपवते, तुम्हाला शेतकऱ्याला नाही द्यायचं नाही तर. त्यावेळेस मग कलेक्टर आले आणि ह्या दादांनी पण आम्हाला साथ दिली, दोन्ही पण. मी एक ग्रामीण भागातली महिला आहे, मला काय जास्त एवढं बोलता येत नाही, पण जी मला समजतंय तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करते. तर मला एवढं सांगायचंय की मी होता होईल एवढं मी जीवाचं रान होईपर्यंत मी शेतकऱ्यासाठी लढल. फक्त मला तुमच्या एकजुटीची आणि तुमच्या साथीची गरज आहे. तर आपला शेतकरी जगलाच पाहिजे, आपला शेतकरी वाचलाच पाहिजे, कारण की आपल्या सोयाबीनला भाव नाही, आपल्या मालाला भाव नाही, तर ह्या सरकार पुढे हात बसवायची आपली काहीच गरज नाही. आपण सरकारला देऊ 10,000 रुपये महिना जर कमी पडत असेल तर, पण ही सरकार शेतकऱ्याचा विचार करत नाही. त्याच्यामुळे एकजुटीची गरज आहे आपल्याला सगळ्याला बांधवांनो, त्याच्यामुळे विचार करा. आणि विशेष म्हणजे आत्महत्या कुणीही करायच्या नाहीत. आजपर्यंत ऐकलं का कुणी की शेताचं एवढं नुकसान झाले म्हणून एखाद्या महिलेनं गळाफास घेतला म्हणून? बांधव आपल्या पुरुषांचे जास्त तसं करतात. मग ते पुरुषांना का कळत नाही की बाबा आपल्या घरावरचं छत्र हरवत आहे, आपल्याला सपोर्ट द्यायला कोण नाही येत नाही. फक्त येतात कशाला की 3रं बना 10वा 12वा 13वा नंतर आपल्या दारावर जातात, पण आपल्या मुलाबाळाला विचारत नाही. ही माझा स्वतःचा अनुभव आहे, सांगते बांधवांनो, कुणालाही राग येऊ देऊ नका, पण ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं विचार करा आणि शेतकऱ्याची एक संघटना करा आणि एकजुटीनं लढा. जय जवान जय किसान. यानंतर आपल्या ताजुकीच्या शेतकरी भगिनी मोहरबाई गायकवाड ही शेतकऱ्याच्या अडचणी सांगतील. मोहराची कशाचे पैसे येते ती साहेब जे शिवाय घाबरून गेल्या गाडीवर बसून सकाळी आली इथे. आता यांनी बोलले त्या ताईने, आता दुसरं काय बोलायचं. आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्याला कोणतीच सवलत नाही. लाच देतोय भडवा अटल बिहारी वाजपेयी सारखा, त्याला लाच देतोय की नाही पाहिजे सरकार, आपल्या साहेबाला निवडून आणा, आता नवीन पोरं उभा करा, जुने म्हातारे मागं सरा. माझं एवढं म्हणणं आहे. शेतकऱ्याला काय मिळतंय? काय मिळालं नाही मला, काय सुद नाही साहेब, रुपया नाही. तुम्हाला चौकशी करायला माझे पासबुक देते, काय सुद देत नाही ती. मी मागासवर्गीय आहे, मोहरबाई विनायक गायकवाड जय भीमवाली आहे, मला काय सुद नाही. ही भांडकुळ इथं काय करते ती, आलेली भाजीपाची लोक भोकात घेऊन बसते ती. नालायक नाही, लय जीव तडपडलाय. आज मी निराधार महिला आहे, निराधार महिला आणि मी, मला रुपया नाही. भाजी पोळे काय करते ती, त्यांना घेऊन जाते ती, सावला धाबा बघते ती, तिथं खाते ती, पेते ती आणि तिथून निघून जाते ती. आम्हाला शेतकऱ्याला कोणतीच सवलत नाही. जे हे पहा, आपलं जे पॅकेज जाहीर केलं त्याच्याविषयीच आपण भूमिका मांडा. बाकी शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्यांना माहिती आहे, आत्महत्येचा विषय सगळ्यांना माहिती आहे, पण जो 31,000 कोटीचं पॅकेज आपल्याला आलं का? जे जमीन वाहून गेली, खरडून गेली, आपली विहीर बुजली, ढोरं गेले, घरदार वाहून गेले, याच्यावर कोणाला बोलायचं ते आलं की नाही आलं एवढं विचारण्यासाठी साहेब आले. आलं नसेल तर सरकारवर आपल्याला दबाव आणायचा आहे. आणि ज्याला आलं असेल, रक्कम आली असेल तर तेही सांगायला काही हरकत नाही. हॅलो, मी कल्याण व्यंकटराव देशमुख केशेगाव. मी सर्वसाधारण शेतकरी आहे. आपल्याला या शासनानं रक्कम मिळेल, तुम्हाला या ठिकाणी पैसा भेटेल, अशा प्रकारे इथे भेटेल म्हणून सांगितलं. पण साधा तलाठी आणि तलाठ्याच्या हाताखाला कोतवाल शेतापस्तूर बांधावर जाऊन त्यांनी साधा पंचनामा सुद्धा केला नाही. ज्या वेळेस केशेगावला आपले लाडके खासदार त्यांचा दौरा होता त्या दिवशी सगळेच अधिकारी त्या ठिकाणी होते, पण त्यांच्या बरोबरच त्यांनी चिखलात गेल्यावर एकही अधिकारी मध्ये गेला नाही. आणि त्याच्या पाठीमागे यांनी आदेश देऊन सुद्धा आजपर्यंत कुठल्याही तलाट्यानं कुठलाही या ठिकाणी पंचनामा केला नाही, यादी जाहीर केलेली नाही. त्यांना प्रश्न आपण केल्यानंतर ते म्हणतात यादी आहे, तहसीलला जाऊन बघा. पण तहसीलदार साहेबांना सुद्धा जाऊन आम्ही ती यादी विचारली, त्यांच्याकडे यादी आलेली नाही.
म्हणून साठी शेतकरी आज नाका तोंडात गाळ जाऊन मरायची वेळ शेतकऱ्याला आलेली आहे. तर शेतकऱ्याला जर सहकार्य पाहिजे असेल आणि शेतकऱ्याची व्यथा कोण जाणून घेणार असेल तर आपल्याला या ठिकाणी 2 चाकं लागतात. गाडी चालवायची म्हणलं की 2 चाकं. आपल्या धाराशिव जिल्ह्याला खासदार आणि कळंब धाराशिव तालुक्याचे आमदार हे आहेत आणि त्यांच्या साथीला आपण पाठीमागे उभं राहायचं. बरोबर आलेले असणारे या ठिकाणी आमच्या खात्यावर काही आलेलं नाही. मलाच कसं माहिती का, माणूस बोलताना फक्त नेमकं तेवढंच बोलत असणार नाही. ह्यानी केलेलं जे कार्य आहे जे आमच्यासाठी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो असणारा समोर जनतेला सगळं माहित आहे. कशात सांगायची गरज नाही. शेतकऱ्याला कुणाला काही रुपयाची गरज भेटलेली म्हणजे अनुदान भेटलेलं नाही. एकरी कुणाला 7.5 हेक्टरी 7,500 तर कुणाला 2 रुपये कुणाला 6 रुपये अशा प्रकारचं अनुदान आलेलं आहे. अनुदान मिळालेलं नाही. दिपाळीला प्रत्येक वेळेला आतापर्यंत आनंदाचा शिधा हा येत होता. 100 रुपये घेऊन 1 तेलाची पिशवी आणि असणार कुठे 1 किलो साखर अशा प्रकारे. पण या वेळेस हायब्रेड हायब्रेड मध्ये निशा जे आम्ही आमचं अन्नधान्य उन्हाळ्यात वाळवून त्यात गोळ्या टाकून पावडर टाकून ठेवलेलं होतं त्या हायब्रेड मधल्या निशा आमच्या खायच्या जवारी झाल्या साहेब. ह्याच्यापेक्षा जास्त व्यथा सरकार बोले या शेतकऱ्याची आम्ही काय मांडावी याच्यापेक्षा जास्त काय बोलू शकत नाही. मी अनपढ माणूस आहे 7वी पास याच्यापेक्षा जास्त नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. तो रमागावचा मारुती बाबराव दादा रहिवासी आहे. हे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे आपल्याला आता सध्याचे मुख्यमंत्री असेल की आपल्याला वाटतात. माझे असले तरी यांच्याशिवाय आपल्याला कार्यकर्ता नाही. आपल्याला अनुदान विमा 22, 23, 24 वर्षाचा या 3 वर्षाचा विमा जाहीर केला. आपल्याला 1ही रुपया विमा आलेला नाही. हे सरकार नुसतं फसवेगिरी सरकार आहे. नुसतं बोलतंय एक आणि वाटतंय एक. या दिवाळीला या मुख्यमंत्र्यानं आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांपैकी कधीच कोणी एवढं असं दिलं नाही. असं हायब्रिड दिवाळीच्या सणात दिलंय असं कधीच घडलेलं नाही. याचा किती कौतुक करावं या मुख्यमंत्र्याचं या फडणवीस सरकारचं. कमीच आहे. हायब्रिड खाऊ घालते लोक जवारीच्या भाकरी खाली ती आणि हायब्रिड खाऊ घालते म्हणजे असला मुख्यमंत्री आतापर्यंत कधी बघायलाच नाही. आतापर्यंत एवढा पूर झाला अतिवृष्टी झाली आपल्याला कुठल्याही प्रकारची अजून मदत मिळाली नाही. 18,500 जाहीर केलं. नंतर पुन्हा 8,000 त्याचं जाहीर केलं. 7,000 पुन्हा लोकांना पुढे जायची. हे कसलं सरकार आहे. आपण उद्धव साहेबाला आतापर्यंत त्यांनी नुसतं न सांगता आपल्याला कर्जमाफी दिली. यांनी लोकसभेपर्यंत वरडून झाली सांगून यांनी काहीच केलं नाही. तर या सरकारला आपण चांगला धडा शिकवता. आपण सगळ्यांनी एकजूट करायची एवढंच मी बोलतो. मी माननीय उद्धवजींना विनंती करतो की आपण शेतकऱ्याशी संवाद साधा. दादा तुम्ही घ्या तर आमच्या मध्ये येऊ नका. घ्या काढतो मध्ये तुम्ही मोबाईल दादा. बसा दादा आणि बसा भाऊ. माग घ्या सांगायला तर तुम्ही पुढं पुढं गेलं जागा ठेवली काय उपस्थित सर्व शेतकरी दादांनो आणि ताईंनो, नेहमीसारखं मी काही जाहीर सभा घ्यायला आलेलं नाहीये. कारण जाहीर सभा म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तांजाम असतो मोठा, मोठं व्यासपीठ असतं, त्याच्यासमोर काय असतं ते डी झोन असतो आणि मग त्याच्यानंतर पलीकडे तुम्ही लोक असता. मी काय आज मत नाही मागायला आलेलो आहे. मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. हिंमत द्यायला कारण आजपर्यंत
तुम्ही म्हणजे खास करून धाराशिव, मग त्याच्यात औसा पण आपल्या धाराशिव या लोकसभेच्या ह्याच्यात आला आणि औसाची पण आपल्याला मागे आमदार दिलेलं आहे. पण कोणी काही दिलं नाही दिलं यापेक्षा माझं कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा उपयोग माझ्या जनतेसाठी, माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा. आणि म्हणूनच जो सारखा एक उल्लेख होतोय की तुम्ही जी काय कर्जमाफी केली होती, तुम्ही म्हणजे आपल्या सरकारने, पण तुमच्याच आशीर्वादाने केली होती, नाही तुम्ही पोचलो कसं असतो तिथपर्यंत, बरोबर ना? तुम्हीच मला तिथे नेऊन बसवलं होतं, मी नव्हतं जाऊन बसलो, मी काय एकटा जाऊन बसणार तिकडे. आज आता परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सगळे फोटो काढायला येतात, मग त्यांचे फोटो लावून मदतीचं कार्य होतं, बरोबर ना? आपल्याला वाटतं म्हणजे आम्हाला शहरामध्ये असं वाटतं अरे बापरे काय मोठं काम चाललेलं इकडे, हा मोठा माणूस दिसतोय. कसला मोठा माणूस? आज आता दिवाळी नंतर मी मागेच म्हटलं होतं की सर्व मराठवाड्यात, आता मराठवाड्यात फिरतो म्हटल्यानंतर मला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी बोलवायला लागले, साहेब आमच्याकडे पण या, आम्हाला सुद्धा काय मिळालेलं नाही. पण नेमके पैसे जात आहेत कुठे? ज्या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकतोय, हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय, हजारो कोटी. म्हणजे मुंबई महापालिका तर लुटून खाऊन टाकली त्यांनी. कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कॉन्ट्रॅक्टर. आता ओम दादा तू बोलला ते बरोबर आहे, अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला तरी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का? आता माझा आपत्तीग्रस्त शेतकरी आहे, त्याला घर बांधायचंय, घर वाहून गेलं, सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय, म्हणून त्याच्या घराला घर बांधण्यासाठी सिमेंटच्या पोत्याचा भाव कमी होतोय का? यांचे सगळे बगल बच्चे मस्त कमावून आई शहरात राहतात आणि उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालेले शेतकरी मरमर मरतो, मेहनत करतो आणि तो काही भीक नाही मागत आहे. जर तुमच्या कष्टाला योग्य भाव मिळाला, ज्याला हमी भाव म्हणा, तर तुम्हाला कर्ज फेडण्याची काही चिंता लागेल? अजिबात नाही. पण एक तर सगळं करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं सोनं पिकवायचं आणि सोनं एका रात्रीमध्ये मातीमोल होऊन जातं. आता माती पण वाहून गेली, मग मोल कसलं? खरडून गेलेली जमीन आहे, त्या जमिनीचं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे. मागे मी फिरत होतो, मला तुमच्यापैकी आता तुम्हीच सांगा मला, कारण आम्ही त्या बाबतीत आढळणी माणसं, शहरी बाबू. मागे माझ्यावरती टीका होत होती, याला शेतीतलं काय कळतंय? नाही कळत, म्हणून मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहू शकतो. तुम्हाला कळतं तर तुम्ही येऊन उभे राहून दाखवा. सांगतो ना, येतो ना. अरे वा, फार प्रेम दिसतं तुमचं. सांगतो, थांबा सगळे एक एक जरा आत्ता जरा पुढे पोतडीत नाही एक गोष्टी काढायला लागलं. मला पहिलं तुमच्या दुःखाबद्दल बोलू द्या. आता लाडक्या बहिणीत नाही, माझं मत आहे लाडकी बहीण नका बंद करू, ऐका. अरे ऐक ना दादा, आता एक दोन गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून ऐकवतो. आधी कर्जाचं बघूया, एक मिनिट. थांबा. की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा. झालं का? वाजवला ना टाळ्या. हेच तुम्हाला मी सांगतोय. जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा कोरा कोरा, आता लोक विचारतात, शेतकरी विचारतात आता कुठे पाळायला चोरा. हा, मत चोरी करून सत्तेवर आलंय. तसंच माझं मत उलट आहे. लाडकी बहीण योजना बंद करू नका, पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला 1500 नाही तर 2100 रुपये देऊ, या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला 2100 रुपये द्या. बरोबर? पण आमचं म्हणणं काय की आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते ना भूतो ना भविष्यात. असं संकट यापूर्वी मराठवाड्याच्या, मी अगदी जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना मी विचारलं, त्याला आमच्या आयुष्यात कधी असं संकट आलं नव्हतं, कधीच नाही. म्हणजे आतापर्यंत मराठवाडा अवर्षणग्रस्त होता, थोडासा दुष्काळी म्हणा पाहिजे तर. पण आता जो काही पाऊस आला, काल सुद्धा फिरलो, त्यांनी मला सांगितलं नदी पात्रातनं पाण्याचे लोंढे जे वाहून आले लोटच्या लोट, त्यांनी जमीन खडून गेली, विजेचे खांब उद्ध्वस्त झाले, पूल पडले, सगळं पडलं, रस्ते वाहून गेले.
आणि मी तुमच्याकडे येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात, शेतकरी कर्जमुक्त झालंच पाहिजे. टोमणे हा टोमण्याला कोणी टोला जरूर मारणार, हा टोलाच मारायचा आहे. माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजेत, हा टोमणा आहे काय? हा पण आता मी फिरतोय, मी कुठे माझं कौतुक सांगतोय? कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय, मी त्यावेळेला फिरलो का ए मिळाली की नाही, मिळाली की नाही? मी नाही केला संभव, कारण माझं कर्तव्य केले का उपकार नव्हते केले. बरोबर, तेव्हा एक असं करत होते, लाडकी बहीण सगळ्या महिलांना गोळा करायचे, मिळाली की नाही, मिळाली की नाही? मग महिला पण विचार साध्या आहेत त्या, त्यांनी केला त्यांच्या सरकार मिळाले मिळाले आणि देऊन बसली मतं. पण स्वतःची टिमकी तेव्हा वाजवली या लोकांनी. आता का नाही विचारले लाडक्या बहिणींना तुम्हाला मिळतात की नाही पैसे? आता का नाही विचारले शेतकऱ्याला? पॅकेज म्हणे 31,000 किती 800 कोटी, म्हणजे आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं. जाहीर करायला कोणाचं काय जातंय? पण जाहीर केलेल्यातल्या 31,800 कोटी पैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष किती आले? ज्या दिवशी ते सगळे येतील त्यावेळेला मुख्यमंत्रीपेक्षा आनंदी मी असेल. म्हणजे कोणाला शेतकऱ्याला दिले का कॉन्ट्रॅक्टरला? विकास याला म्हणतात विकास. शेतकरी मेला तरी चालेल, शेतकऱ्याच्या उरावरनं तो आता शक्तीपीठाचा तो आहे वेळ तिथे तो प्रश्न. सुपीक जमिनी बिमिनी काही बघत नाही, त्याच्यावरनं रस्ता शेतकऱ्याच्या उरावरनं रस्ता नेऊ, शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे, याला मुख्यमंत्री म्हणतात विकास. आणि आज मी फिरतोय तुमच्याकडे, मी फिरायला लागल्यानंतर सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते बिंदे आहेत कुबड्या. आता अमित शहा म्हणाले, मी नाही म्हणाल, कुबड्या कोण म्हणाले त्यांना? त्या कुबड्यांना सुद्धा आता फोड आलेत अंगावरती तरतरीत आणि म्हणायला लागले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. मला त्याला सांगायचं की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा, पंचायत होते नाही तर. कारण घर सोडून हे कोण मला सांगणार आहे? यांनी पक्ष बदलणारे लोक, 50 खोकी घेणारी लोक, सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यांना वारंवार. घर सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो. आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत. म्हणजे ही लोक यांना जर का मी उद्या मला जर का घरी बसून, पण मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला, मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली, मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि गोरगरिबाला शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती. काय काय केलं होतं जे तुम्ही म्हणजे ही सगळे भाजप आणि त्यांची पिलावळ दुनियादारी करत फिरतायत. मग तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या विरुद्ध का चिडलाय? का चिडलाय शेतकरी? का तुम्हाला आज शिव्या घालतोय? आणि मी घरी बसून आज पहिल्या प्रथम बाहेर पडला म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक यांना मी बाजार बसवे म्हणतो. हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात सुख देणार आहेत? हे बाजार बसवे, बाजार बुडगे लोक येते सगळे, या पक्षात त्या पक्षात, त्या पक्षात त्या पक्षात, जिथे खोके मिळतील तिकडे जात आहेत. पण माझ्या शेतकऱ्याला काय हे सगळे घेऊन बसले 50-50 खोके आणि जबरदस्त भ्रष्टाचार, जबरदस्त भ्रष्टाचार. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून विचारायला आलोय. एक तर पॅकेज मधले काय पैसे दिले, कोंबड्या वाहून गेल्या, शेळ्या वाहून गेल्या, मुलाबाळांची पुस्तकं वाहून गेली, घरं वाहून गेली, शेतीतली माती वाहून गेली. मिळालं काय? पीक विम्याचे पैसे तर मिळाले ना? अरे ऐक ना, माझ्याकडे पुरावा आहे. अरे 6 रुपये मिळाल्याचा पुरावा आहे. 6 रुपये मिळाले, 3 रुपये मिळाले. तुम्हाला लक्षात आलं? लक्षात आलं मी तुम्हाला काय म्हणणार खोटं? म्हणजे एवढी थट्टा, एवढी चेष्टा शेतकऱ्याची अद्याप कोणी केलेली नाही. हा 1 रुपयात पीक विमा बंद, शिवभोजन बंद, आनंदाचा शिधा बंद, हे सगळं बंद आणि यांचं दुकान चालू. हे खोऱ्याने ओढतायत, पैसे नुसते ओढतायत. आणि आता यांना निवडणुकांची वेळ लागली. उद्धव ठाकरे मतांसाठी फिरतोय, पण तुम्ही कशासाठी फिरताय? सागर गोठे गोळा करायला. आता याला शेतकऱ्याचं काय नाहीये, पण आता नगर परिषद, पंचायत, मग जिल्हा परिषद आम्हीच जिंकणार. पण तुम्ही ठरवायचंय. आम्ही आपल्या तुमच्यासाठी लढतोय. ओम दादा आहे, कैलास आहे, खैरे साहेब आहे, सगळेच आहेत, अंबादास, प्रवीण स्वामी, सगळेच आहेत, सगळे लढतोय. आम्ही कोणासाठी लढतोय? काय म्हणून लढायचं? का मी आज तुमच्याकडे येऊन उभा राहिलो? काय घरी वेळ जात नाही म्हणून? मला हे बघवत नाही आणि फसवेगिरी मला सहन होत नाही, म्हणून मी आलेलो आहे तुमच्यासाठी.
आजपर्यंत जे मी बोललो ते मी केलेलं आहे आणि जे बोलेन ते मी करून दाखवणार आहे. आता अजित पवार, जरा थांबा, तुमच्या आवडीचं आता जरा नीट ऐका. थांबा थांबा थांबा. काय तुमचं कोणा केलं जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा. ती कर्जाचे एक पहिल्यापासून आहे का निर्दयी, म्हणजे मी नेहमी सांगतो की दगडाला सुद्धा पाझर फुटेल, पण ह्या निर्दयी निष्ठुर राजकारण्यांना पाझर फुटणार नाही. यांना पाझर तुम्हाला आणि आपल्याला मिळून पडावं लागेल. परत निवडणुका आल्या, काहीतरी कोकणाला गोळ लावतील आणि तुम्ही पुन्हा भोळेपणाने काय. मी काल पण बोललो, माझा शेतकरी भोळा आहे पण मूर्ख नाहीये, तो प्रामाणिक आहे, तो चोर नाहीये, तो मनाने श्रीमंत आहे, दिलदार आहे. एक वेळ स्वतः मेलो तरी चालेल पण माझी जनता जगली पाहिजे. कोरा कोरा कोरा, ठीक आहे. दिलं शेतकऱ्यांनी, मत चोरी करून निवडून आले पण धरून चालत दिलं तुम्ही सगळ्यांनी. पण तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की त्यांनी मत मागितली होती की तुम्ही मत मागताय ना, आम्ही योग्य वेळ येताच तुम्हाला मतदान करू, असं तुम्हाला काही निवडणुकीचं स्वातंत्र्य होतं. 1 तारीख जाहीर झाली आणि त्या तारखेला तुम्हाला मतदान करायला होतं आणि निवडून आल्यानंतर सांगतायत की आम्ही आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू. काय तू खोटं आता मुक्ती कधी करणार? जूनचा वायदा केलं. जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर, जून पर्यंत तुम्ही जगणार कसे? खरीपाचं कर्ज फेडणार कसं? काय हाती लागले तुमच्या? रब्बीचं कर्ज मिळणार कसं? लहान काय टाकणार तुम्ही? खरडून गेलेली जमीन. जा उद्या मी जर म्हणतो होऊन झालं एक काम करायचं, आपल्या या विभागातल्या 1-2 शेतकऱ्यांना असे घ्या की खरडून गेलेली जमीन बँकेकडे जायचं आणि सांगायची खरडून गेलेली जमीन माझी गहाण टाकतोय, मला कर्ज दे. देतोय नाही ना? मग आता डोक्यावरती असलेलं कर्ज 30 जूनला जर का हे कर्ज माफ करणार असतील तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? रब्बीचं कर्ज जर तुम्हाला मिळणार असेल तर त्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? नाही आपण धरून चला 30 जूनला करतील असं धरा, पण आतापर्यंत डोक्यावरती कर्ज आहे. सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावर? 1 लाख, 2 लाख, 3 लाख काही आहे. मग ह्या कर्जाचं काय करायचं? 30 जून पर्यंत समजा नाही आम्ही हप्ते भरत, करताय माफ काय करा, आता माफ कशाला फेडू? पण कर्ज फेडायचं म्हटलं तरी देखील आता फेडणार कशाच्या आधारावरती? विकायला आहे काय? सोयाबीन घरात आहे काय? कापूस राहिला शिल्लक? काहीच नाही राहिलेलं. म्हणजे मला थोडंफार जे काय कळतं, अजूनही हमी भाव जाहीर झाला असेल नसेल, पण खरेदी केंद्र ती कधी सुरू होणार? तोपर्यंत व्यापारी बसलेला असतो, तो तुमच्याकडनं स्वस्त दरात घेतो आणि केंद्र उघडल्यानंतर त्या दराने तो विकून टाकतो. मरतो कोण? शेतकरी. सगळ्यांचीच अडचणी आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी आहेत, कांदा, द्राक्ष, फळबागायतदार सगळे, जिरायती, बागायती सगळे. आणि म्हणून मी तुम्हाला खास करून सांगायला हवे, आम्ही तर लढणार. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा तर आम्ही त्यांना धारेवर धरू, सगळं करू, मोर्चे काढू, रस्त्यावरती उतरून आंदोलन करू. पण तुम्ही एक गोष्टीचा निर्धार करणार आहात की नाही? करणार आहात की नाही? जसं त्यांनी सांगितलं की आमचं म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त करू, 7-12 कोरा करू, तुम्ही मतदान करून मोकळे झालात. आता सांगतायत योग्य वेळी आम्ही कर्ज माफ करू. आता तुम्ही त्यांना सांगायचं, जोपर्यंत आमचं कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देत नाही. असाल तेव्हा जोपर्यंत पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार. जोपर्यंत हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान. आणि निर्धार तुम्ही करणारच, पण ताई मंडळी पण करणारच, कारण तुमचं घरदार वाऱ्यावरती पडले. आता जसं मगाशी ओमदादांनी सांगितलं की पहिल्यांदा सरसकट सगळ्या महिलांना देत होते 1500. आता त्याच्यात सुद्धा काही, त्याच्यात सुद्धा घोटाळा केला, काही बापे घुसवले त्यांनी. मग ऐका,
नाही मी आता बोलायचं थांबवतो, तुम्ही फक्त ही एक व्यथा मांडा, बरोबर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता लाडक्या बहिणी म्हणजे मी काल म्हटलं उपमुख्यमंत्रीचं संविधानिक पदच नाहीये, त्याच्यामुळे एक आहे अनर्थ मंत्री, एक आहे नगर विकास आणि तिसरा ज्याच्याकडे गृह खातं आहे ते घराघरात भांडणं लावणारे गृहकला मंत्री. पटते की नाही पटत? पटते ना. कारण पहिल्यांदा सगळ्या भगिनींना सरसकट दिले होते 1500. आता केवायसी करायची, त्याच्यानंतर कुटुंबातल्या 2 जणींना मिळणार, 2 जणींना द्यायचं कोणी ठरवायचं कुटुंब प्रमुखांनी, म्हणजे भांडण कोण लावणार? कुटुंब प्रमुख. हा आता जर का आई आहे, 3 मुली आहेत, 2 मुली आहेत, 1 सून आहे, 2 सुना आहेत, 4 आहेत, नक्की यातल्या 2 निवडणार कशा? कोण निवडणार? नाही लागलं ना घराघरात भांडण. आणि घराघरामध्ये तोडाफोडाने राज्य करा, हेच इंग्रजांचं जे काही धोरण होतं हे आता घरापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याहीपेक्षा वाईट. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या सरकारला आपण जे दगाबाज म्हणतोय, दगाबाजाची आपल्याला दगाबाजीनेच वागावं लागेल, त्याच्याशी सरळ वागून चालणार नाही. दगाबाजाला दगाबाजानेच मारावं लागतं. त्याच्यामुळे हे दगाबाज सरकार आहे, या दगाबाज सरकारला दगाने सतत मारायचं. दगाबाजी करावं म्हणून दगाबाजी, पण जो दगाबाजी करतोय त्याच्याशी आम्ही दगाबाजीच करतोय. ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत आम्ही बोलतो. आणि म्हणून मी तुम्हाला इथं शेवटची विनंती करतोय की आम्ही लढायला आलोच आहोत. मुद्दामून मी आज आलो, सगळे चॅनल समोर आले, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतोय, सगळ्या प्रसार माध्यमांना धन्यवाद देतोय की या सरकारचा भ्रमाचा भोपळा म्हणा किंवा भ्रमाचं टरबूज म्हणा हे शेतकऱ्यांनी फोडलेलं आहे. जे सगळीकडे सांगतात 31,800 कोटी 31,800 कोटी, काल सुद्धा आज पेपरमध्ये बातमी आली 7,000 कोटी सोडले, कुठे काही मिळालेलं नाहीये. हे सगळा खोट्याचा कारभार हा चव्हाट्यावर आणण्यासाठी म्हणून मी फिरतोय. आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तुम्ही देखील सोबत राहिले पाहिजे आणि शेतकरी म्हणून तुम्ही आता एकजुटीने राहिले पाहिजे. जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकवटा. कोण तुम्हाला न्याय मिळवून देत नाही हे बघायला आम्ही समर्थ आहोत. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. ताई तुम्ही फक्त आता लाडक्या बहिणीची जी तुमची व्यथा आहे ती सांगा. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.